नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा 2026 झालेली आहे. 14 जून 2026. आपण त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि त्याचे उत्तरे बघू. चला तर मग चालू करूया. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 1. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंग व राजगुरू यांनी सॅडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. एकदम बरोबर आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. बिलकुल सही आहे. मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चापेकर बंधूंनी केली. मुंबईचा कमिशनर नसून हा पुण्याचा कमिशनर होता. अ आणि ब बरोबर आहे. क चुकीचं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे फक्त क. प्रश्न क्रमांक 2. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया कोणी दिली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आर सी मुजुमदार, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 3. नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालीलपैकी विधाने वाचून अचूक पर्यायांपैकी निवड करा. ऑप्शन 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे सभेचे चिटणीस होते. बरोबर. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. बरोबर. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते. बरोबर. हे वाक्य बरोबर नाही, हे वाक्य चूक आहे. 1902ला झाले होते ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य. त्याच्यानंतर 1895 साली त्यांची भारतीय राज्यसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ अ ब ड. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? मोतीलाल नेहरू हजर होते, अवंतीबाई गोखले हजर होत्या, विठूभाई पटेल हजर होते. हजर नव्हते ते म्हणजे आपले महात्मा गांधी. ऑप्शन नंबर 3 फक्त क. हे तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस तर आयोगाची फेवरेट आहे. याच्यावर काही ना काही प्रश्न असतेच, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. नेक्स्ट. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले? हे विधान केले आहे मित्रांनो जॉन लॉरेन्स यांनी. ऑप्शन नंबर 3 जॉन लॉरेन्स. प्रश्न क्रमांक 6. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी रिकाम जागा यांना नेपाळ येथे पाठवले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि हे हनुमंतराव कुलकर्णी नेपाळच्या पंतप्रधानांमुळे वाचले होते इंग्रजांकडून. त्यानंतर बघा, वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला. हे पण बरोबर आहे. भारतात नागरीकरणाचा वेळ वाढला. हे पण बरोबर आहे. आणि हे वाक्य जे आहे हे चुकीचं वाक्य आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे अ ब क. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 8. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे रिकामी जागा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो माउंट स्टुअर्ट एल्फस्टन. आणि त्यांनी ते कोर्ट ऑफ डायरेक्टरला पाठवलेलं होतं लेटर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 9. खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. हे सगळं वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त हे दिग्दर्शन नावाचं मासिक जरी वाचलं असतं तर तुमचं उत्तर बाळशास्त्री जांभेकर आलं असतं. 1916 मध्ये महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर याचं उत्तर आहे स्त्रियांना उच्च शिक्षण देणे. बिलकुल. गायनकलेचे शिक्षण देणे नाही. स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. बिलकुल सही आहे. म्हणजे अ आणि क. त्याचं उत्तर आहे अ आणि क. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरणाची संकल्पनेत येते? शहरी एकत्रीकरण म्हणजे कसं? जसं पुण्याला आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड 2 वेगळी शहर आहेत, पण आता एकत्रच काउंट केले जातात. तसंच ऑप्शनमध्ये बघा, आपल्याला एकच ऑप्शन दिसतंय मुंबई आणि नवी मुंबई. ऑप्शन नंबर 2 की जे शहरी एकत्रीकरणाची संकल्पनेत येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 धुळे. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रिमो.
प्रश्न क्रमांक 14. खालील विधानांचा विचार करा. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. बिलकुल सही. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. तर हे चुकीचं आहे. हे जवळपास 11 पॉईंट काहीतरी आहे, 11.36. ठीक आहे, हे चुकीचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी गणना आढळली, हे बरोबर आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरचं खूप कमी आहे, 864 आहे वाटते. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरते. म्हणजे आपलं बरोबर उत्तर अ आणि क, ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट प्रश्न. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास रिकाम जागा नावाने ओळखले जाते. त्याला खलाटी म्हणतात. खालचा भाग खलाटी, वरचा भाग वलाटी. भाभर हे गंगाच्या मैदानात आहे. हे खलवटी सपाट असं काही नसते. त्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष योग्य जोड्या लावा. याचं बघा, रत्नाचं 3 म्हणजे याची जोडी लागते ही. बघा 3 कुठं आहे? एचं 3 एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तुम्ही बाकी जोड्या लावून घ्या. 2चं 1, 3चं 2 आणि याचं 4. कोकण सम्राट 2014. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती जोड्या अयोग्य आहेत? याच्यामध्ये बघा फक्त हे एकच जोडी आहे जी अयोग्य आहे, ऑप्शन नंबर 1 फक्त अ. त्याच्यानंतर बघा, नद्या आणि त्यांच्या उपनद्या. तुम्हाला जर हे जरी माहीत असतं की मांजरा नदीची उपनदी घरणी आहे तरी तुमचं उत्तर आलं असते. बघा डीचं एका चित्रात 4 दिलेलं आहे, म्हणजे याचं ऑप्शन बरोबर आहे 3. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला एकच दिसते, ठाणे तलावांचं शहर, ऑप्शन नंबर 3. 20 नंबर. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा टेकड्या स्थित आहेत? याचं उत्तर आहे दरेकेसा, गोंदियामध्ये आहेत सगळ्यात शेवटी महाराष्ट्राच्या ईशान्य भागात, म्हणजे ऑप्शन नंबर 4 फक्त ड. त्याच्यानंतर बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती ते ओळखा. इथून अर्थशास्त्राचे लागले. ठीक आहे, पहिलं वाक्य काय आहे? बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात, हे असं कंपल्सरी नाही आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे असंही काही नाही आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर भर देतात, हा ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी, ए आणि ड, ऑप्शन नंबर 4. सहकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यांत समावेश होत नाही? चलन धोरण समावेश होतो, बँकिंग समावेश होतो, शेअर बाजाराचा समावेश होत नाही, म्हणजे आपलं उत्तर शेअर बाजार, ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर बघा, शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक GPI संदर्भात त्याच्या प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती? याचं उत्तर ऑप्शन मित्रांनो 2. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघा, प्राथमिक तूट म्हणजे काय? अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तूट बघत असता, तर याचं उत्तर आहे मित्रांनो वित्तीय तूट वजा व्यापार व्याज परतफेड. म्हणजे तुम्ही जे काही व्याज परतफेड करताय ते म्हणजे प्राथमिक तूट आहे. 24. प्रश्न क्रमांक 25. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 26. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तशीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तशीचा भाग नाही? उत्तर आहे मित्रांनो व्यापार विकास. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर हा बदल असतो ऑप्शन नंबर 3 संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंज. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 28. मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या उद्दिष्टांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा. बँक दर म्हणजे पुनर्वटन दर. रोख राखीव गुणोत्तर म्हणजे RBIकडे ठराविक किंमत रक्कम राखीव ठेवणे. बघा 3 आणि 1, ऑप्शन नंबर 2.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा अडचणी निर्माण होतात? उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न, मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. सगळेचे सगळे आहे ते ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. साठा संकल्पना नाही आहे, ही प्रभावी संकल्पना आहे. त्याच्यामुळे अचूक आहे. उरलेले अचूक आहे, हे चूक होते, हे चूक होते, हे चूक, उरलं उत्तर हेच, ब आणि क बरोबर. त्याच्यानंतर बघा 31, 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पन्नाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले होते. बरोबर आहे. कोळसा उत्पन्नाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त अ बरोबर, ब चूक. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघा, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी योजना 15 ऑगस्ट 1979 रोजी सुरू करण्यात आली. हा बरोबर आहे. विधान 2, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. हे चुकीचं आहे वाक्य. याची सुरुवात झाली आहे 1980 मध्ये. त्याच्यामुळे हे वाक्य कट होते. 1 बरोबर, 2 चूक. ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट, डॉक्टर एस महेंद्रदेव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना रिकाम्या जागा या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. याचं उत्तर आहे ब क ड, म्हणजे ऑप्शन 1. सॉरी, याचं उत्तर आहे ब क ड, ऑप्शन नंबर 2. लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? ऑप्शन नंबर 2, काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 35, अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विकासेतर म्हणजे विकासाच्या व्यतिरिक्त, आणि तुम्हाला माहित असेल शिक्षण हे विकास खर्च आहे. त्याच्यामुळे उरलेले ए बी डी हे आपलं उत्तर असेल. ते विकासेतर खर्चामध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. सर्वात आधी भेटलेले सर्वात आधी, उशिरा भेटलेले उशिरा. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 ड ब क अ. त्याच्यानंतर बघा, खान मिगो हे रिकाम्या जागा क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. खान मिगो हे खान सरांनी लॉन्च केलेले ॲप आहे. खान सर आपले पटनावाले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शिक्षण. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही? पाण्याचा कमी वापर हा फायदा आहे. पिकांचे उत्पादन हाही फायदा आहे. वाहतुकीचा झालेला खर्च कमी हाही फायदा आहे. याचं उत्तर आहे फक्त ऑप्शन नंबर 3 शेतीयोग्य जमिनीची अवलंबित्व वाढणे. त्याच्यानंतर बघा, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश काय आहे? हाही फेवरेट क्वेश्चन आहे आयोगाचा. याच्यावर काही ना काही असतेच प्रश्न. हे बघा, याचं उत्तर आहे लिंग समानता व मुलींचे शिक्षण. मित्रांनो, व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, मिशन शक्ती योजना रिकामी जागा संबंधित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महिला सक्षमीकरण. रिकामी जागा एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेच्या परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. याचं उत्तर आहे मित्रांनो, पहिले अंतराळ पर्यटक जे भारतीय आहेत गोपीचंद थोटाकुरा. ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 42, भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या आहे. हा प्रश्न पण मित्रांनो क्वचित कोणाचा बरोबर आला असेल. याचं उत्तर आहे जवळपास ऑप्शन नंबर 2 800. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 43, लेगो ही खेळणे बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे. ती मूळ रिकामी जागा या देशातली आहे. ही कंपनी आहे ऑप्शन नंबर 3 डेन्मार्कची. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. बिलकुल सही आहे. अच्युत पालव व अशोक शराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पण सही आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 अ व ब दोन्ही. त्याच्यानंतर बघा, दुष्काळ सहन करणारी रिकामी जागा जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ही जात होती बघा सहभागी धान तांदूळ. प्रश्न क्रमांक 46, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये रिकामी जागा
17व्या ब्रिक्स शिखर परिषद 25मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, हो बिलकुल सही आहे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे, हो. सामाजिक विषमतेला संबोधित करणे, नाही. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे, हे बरोबर आहे. अ ब ड ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, खालील योग्य कथने ओळखा. युनायटेड नेशन व्हॉलेंटियर. ओके, 2024मध्ये UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले, हो बरोबर आहे हे वाक्य. त्याच्यानंतर बघा 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले, हो. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे, हे पण बरोबर आहे. वरीलपैकी सगळे बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 48, रिकाम जागा यांनी एप्रिल 2024मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, सायमन हॅरिस. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर बरोबर आहे, तुलसी गौडा. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 51, खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे दोन्ही पण अभिलेख न्यायालय आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करते? याचं उत्तर आहे ऑप्शन 2, घरपट्टी. प्रश्न क्रमांक 53, भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हे सगळे आहेत, ऑप्शन नंबर 4, अ ब क ड. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्रिकामध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. पहिल्यांदा तर बेरुबरी खटल्यात उपस्थित केला होता 1960च्या. तर हे वाक्य चुकीचं ठरते. सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटनादुरुस्तीने कायद्याद्वारे 1976मध्ये फक्त एकदाच उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली होती, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे फक्त ब, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55, केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील योग्य जोड्या जुळवा. कलम 256 ही कलम आहे मित्रांनो राज्य आणि केंद्राचे दायित्व. त्याच्यानंतर 257 काही प्रकरणांमध्ये राज्यावर केंद्राचे नियंत्रण, म्हणजे 2 आणि 1. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये 2 आणि 1 आहे? याच्यात आहे 2 आणि 1, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 56, खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाहीत? तर हे आहे शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, हे कलम नंबर 19 नुसार मूलभूत हक्क आहे. 57, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते सर्वोच्च न्यायालयाच्या केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपतीद्वारे, ऑप्शन नंबर 2. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशी सुरुवात आढळते? हे आहे अमेरिका, ऑप्शन 4. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? ऑप्शन नंबर 2, तहसीलदार. प्रश्न क्रमांक 60, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत, बरोबर आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे, बिलकुल सही आहे. ती समूहाच्या कल्याणाचा प्रोत्साहन देतात, बिलकुल सही आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत, हे पण बरोबर आहे. वरीलपैकी सर्व याचं उत्तर यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 4, अ ब क ड. प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? तर याचं उत्तर आहे बालमजुरीस बंदी, कारण की हे कलम नंबर 24 मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला, बिलकुल 100%. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली, 100%. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्ष रवींद्र प्रसाद कायले व राजेंद्र प्रसाद, आणि ते पण फक्त संविधान संस्थेचे, विधिमंडळाचे नाही. विधिमंडळाचे कोण असत अध्यक्ष ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.
म्हणजे याच्यानुसार आपलं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 अ आणि ब बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 170, कलम नंबर 170. प्रश्न क्रमांक 64. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतींपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते? याचं उत्तर मला माहीत नाही, तुम्हाला असेल माहीत, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती हे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेची संहिता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 74वी घटनादुरुस्ती. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? ध्वनी ऊर्जा ही एक मेकॅनिकल ऊर्जा आहे, त्यातल्या लॉंगिट्युडिनल वेव्ह असते, म्हणजे ऑप्शन नंबर 1 यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 4 विधान दिलेले आहेत विखंडनबद्दल, फिजनबद्दल, आणि हे 4चे 4ही बरोबर आहेत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सगळे सत्य. ठीक आहे, नेक्स्ट. योग्य उत्तर निवडा. श किरण हे श्राव्यातील अल्ट्रासोनिक लहरी आहेत. हे पहिलंच वाक्य चुकीचं आहे. श किरण सरळ रेषेत प्रवास करतात. हो, सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट श किरणची तरंग लांबी हार्ड श किरणपेक्षा कमी असते. हे कन्फ्युजन वाक्य आहे. तसं पाहिलं तर चुकीचं आहे 99%, 1% बरोबर असल्याची शक्यता आहे त्याची. 4 आहे श किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. नाही, श किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. ऑप्शनमध्ये बघा 2 कुठं दिसतं का तुम्हाला? हे बघा, फक्त इथं 2 आहे, पण याच्यासोबत 3 पण आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की याला थोडं बाजूनं ठेवा. तर पर्यायानुसार तो ऑप्शन 3 याचं उत्तर यायला पाहिजे आन्सर कीनुसार, पण नंतर आपण याला कॅन्सल पण करू शकतो, कारण की ते 3 नंबर जे आहे सॉफ्ट श किरणची तरंग लांबी हार्ड श किरणपेक्षा कमी असते, हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश आहे? पी म्हणजे तुम्ही ते अभ्यासलं असेल, एस पी डी एफ 1 1 1 असं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंडियम. इंडियम हे पी मध्ये येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, युरेनियमचा अणुक्रमांक दिलेला आहे आणि त्याचा अणुवस्तुमानांक दिलेला आहे आणि विचारलेला आहे न्यूट्रॉन्स किती असतात. तर न्यूट्रॉन कसे काढतात मित्रांनो? बघा, अणुवस्तुमानांक वजा अनुक्रमांक, बरोबर आहे. हे जर तुम्ही केलं म्हणजे इथं 6 23 9 गेले 14 146. पण यांनी उत्तर डायरेक्ट न देता बघा कसं दिलेलं. ऑप्शन 1 ब वजा अ. ब किती आहे? 238 आणि अ दिलेला आहे 92. हे बघा, हेच आहे मग आपलं उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 ब वजा अ. हॅमेटाईट पासून कोणता धातू मिळवला जातो? हॅमेटाईट हे लोखंड जे असते ना, लोखंड किंवा आयरन, त्याच्याबद्दल त्याचा अयस्क आहे. तर हे ऑप्शन नंबर 4. तुम्ही हे केलं पण असेल, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, हेमेटाईट वगैरे जे आहेत ते. डिप्लोकोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे सोरोपोडा, ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही? कोएलेंट फायलेंटेटा, अच्छा हा सिलेंट्रेटा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 समुद्र काकडी. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन 3 सिसिलियन. लिंबूवरील कॅन्कर रोग रिकामी जागा या रोगकारकामुळे होतो. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, मागच्या वेळेस पण आलेला क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 झॅन्थोमोनास सिट्रॉय. या सिट्रॉयवरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिंबूत काय असते? व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीचं नाव काय आहे? सायट्रिक ॲसिड, आणि सायट्रिकवरून सिट्राय, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 76. वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा आहे? लोम मृदा, ऑप्शन 3. मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस रिकामी जागा म्हणतात? ऑप्शन 3 मातीची धूप. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांचे प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताचे सामूचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्ये प्रामुख्याने मूत्रपिंडाद्वारे केले जातात. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणते जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत, म्हणजे पाण्यात विरघळणारे? ऑप्शन नंबर 3 बी समूह आणि जीवनसत्व सी हे पाण्यात विरघळतात. याच्यासोबत सगळे जे आहेत ते मेधात विरघळतात. म्हणून एकदा का माणसाच्या शरीरावर मांस येणं सुरू झालं, त्याची ढेरी वाढली की त्याला तो काहीही खाल्लं त्यानं ते सगळं त्याच्या अंगी लागते, कारण की व्हिटॅमिन मिनरल सगळं शोषून घेते शरीर. त्याच्यानंतर बघा 80वा प्रश्न आहे, प्रमस्तिष्क मेरू द्रव्य हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड प्लेक्ससमध्ये तयार झालेला व सब ॲरॉक्नाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव्य पदार्थ आहे.
खालील विधाने विचारात घ्या म्हणते. कोणती बरोबर आहेत? तर हे सगळे बरोबर आहेत मित्रांनो. याचं उत्तर आहे अ, ब, क, ड. 80 प्रश्न झालेला आहे. आता बघा गणिताचे प्रश्न आहेत. मी सॉल्व करून दाखवत नाही, फक्त मी उत्तर सांगतो. जर तुम्हाला सॉल्व करून पाहिजे असतील गणिताचे प्रश्न तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते करेल. प्रश्न क्रमांक 81. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2, 28, 4/7%. त्याच्यानंतर बघा, टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केले होते? तर तिने 250 आंबे खरेदी केले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 83. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. सूट दिली तरी नफा झाला. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1, 540 रुपये. प्रश्न क्रमांक 84. सोडवा. हा मस्त प्रश्न आहे. हा लागला तर मी तुम्हाला एक सोडून दाखवू का इथं? एकच मिनिट. नाही, सोडून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, 5 आहे. त्याच्यानंतर बघा, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती असेल? तर ऑप्शन नंबर 4, 98 सेंटीमीटर. दोन संख्या 5, 7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्यांचे प्रमाण 7, 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे? तर तो फरक असेल ऑप्शन 2, 12चा. दोन रेल्वे गाड्या एकाच अनुक्रमे 112 किलोमीटर ताशी व 76 किलोमीटर ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीच्या बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? याचं उत्तर ऑप्शन 2, 200 मीटर. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली खरेदी किंमत किती? ऑप्शन 2, 1600 रुपये. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. जर त्याच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? त्याचं उत्तर ऑप्शन 4, 32 तासात. प्रश्न क्रमांक 90. रणधीर जवळ 10,000 रुपये आहेत. त्यांपैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% आणि उर्वरित पैसे स्कीम बी मध्ये 8% सरळ व्याजाने गुंतवतो. जर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळते तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली होती? त्याचं उत्तर ऑप्शन 4, 7,000 स्कीम बी मध्ये आणि 3,000 स्कीम ए मध्ये. याचं उत्तर मला आलेलं नाही आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे 1 वेळा उजवीकडे वळली, तर घरून निघताना तिचे तोंड चेहरा कोणा दिशेला होता? ऑप्शन 3, पश्चिम दिशेला होता. प्रश्न क्रमांक 93. जर 2x + 3y = 118 आहे, 2x - 3y = 65 आहे, तर y ची किंमत काढा म्हणते. येतं हे बघा, याची बेरीज करा. बेरीज हे बघा, हा कटून जाईल. 6y = 118 हे झाले 10, हातचाला 1, 8 आणि 2, 280 म्हणजे येले भागा 6 6 1 6 6 3 12 6 1 18 6 चूक 24. एकच मिनिट. हे ॲडिशन चुकली आपली. हे बघा, 118 + 62 हे होतात 180, बरोबर आहे. मग हा y = 180 भागेला 6, 6 1 6 sin 2 12 sin 3 18 म्हणजे y = 30. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 93. जर एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो, पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो, नंतर उजवीकडे वळतो आणि नंतर 2 किमी धावतो, नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळणावर वळण घेतल्यावर 2 किमी बस करणं किती धावतो? 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल? पहिलेच तर एका घंट्यात 100 प्रश्न असतात आणि एवढे मोठे मोठे प्रश्न दिले तर झालं. मग चला, याचं उत्तर येते मित्रांनो 3 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 95. खालील 2 विधानांपैकी एक प्रतिपादन आणि एक त्याचं कारण दिलेलं आहे. तर बघा, प्रतिपादन आहे कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. गाळाच्या जमिनीत काय वाढ होते? काळ्या मृदेत वाढ होते कापसाची, म्हणजे हे चुकीचं आहे पहिलं वाक्य. गाळाच्या जमिनी ह्या
खूप सुपीक असतात. हो बरोबर आहे. म्हणजे अचूक ब बरोबर. ऑप्शन नंबर 4 अचूक बी बरोबर. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 96. खूप मोठा प्रश्न आहे. मोठे मोठे प्रश्न विचारले. मी वाचत नाही, मी फक्त उत्तर सांगतो डायरेक्ट. याचं उत्तर आहे इतिहास 1. त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक ॲप्टी विचारलेली आहे, पझल आहे. याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन 1 48. त्याच्यानंतर 98वा प्रश्न आहे, हे पण एक पझलच आहे. संख्या विचारलेली आहे काही. याच्यामध्ये बघा 14 आणि 27च्या मधात तुम्ही गॅप जर पाहिला तर इथं 13चा गॅप आहे, इथं 17चा गॅप आहे. या दोघांच्या मनात 44 होता 27, आणि या 13 आणि 17मध्ये 4चा गॅप आहे. हीच ॲप्टीची समोर जात राहते, म्हणजे 44 अधिक 21 असेल. 5 आणि 6 65. ऑप्शन नंबर 3 65 उत्तर याचं. त्याच्यानंतर बघा जर अधिक म्हणजे गुन्हेगार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक, तर याची किंमत काय असेल? याचं उत्तर आहे ऑप्शन 3 525. त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणती व्हेन आकृती दिलेल्या 3 वर्गाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? चौरस, चौकोन, समभुज. आता तुम्हाला चौरस, चौकोन, समभुज हे जर माहीत असेल कन्सेप्ट काय, तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता, नाही तर तुम्ही गडबडले. याचं उत्तर आहे 3, ऑप्शन नंबर 3. चला तर मग असे हे प्रश्नाचे उत्तर होते. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.